कोंबडी यार का तोंडांचा 1 2 3 लोग मुझे पूछा नमस्कार मंडळी, मी पुन्हा एक तुमच्या भेटीसाठी आलोय आणि भरपूर दिवसांनी आलोय कारण माझे आता कंटिन्यू ब्लॉग येत नाही कारण टाइम नाही भेटत मला आणि कॉलेजला पण जायला लागतंय. आता जर आम्ही चाललोय, मी उषा, मनीष आणि पथ्या, आम्ही चाललोय आता मनीषांच्या फार्मवर रील शूट करायला. तर आता उषा निघलाय, आम्ही पण निघतो आणि संध्याकाळचे 6 वाजले, ऊनबिन कमी झालाय त्यामुळे आता सनसेट वगैरे आला असेल, एक नंबर रील्स येतील त्या तुम्हाला आता इंस्टाग्रामला दिसतीलच. सो चला चल. गाईज आम्ही आलेलो इथं फार्मवर आणि गाड्या बिड्या इथं पार्क केलेले आहेत. हे दोघं पुढं चाललं. यो फार्म कमी नाही, तर आंब्यांची लागवड जास्त आहे. तुम्हाला कोणाला आंबे वगैरे पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्याचा पर्सनल नंबर देईल, तुम्ही आंबे वगैरे मागू शकता. चिनू कोण रे? यो कोण? यो काळू, चिनू अच्छा गावात. यो मनीषला मिनी स्विमिंग पूल गेलाय. साफ करायला ना, तिला बोलव म्हणे तिकडं. यू दर चष्मा नको देऊ, डोल्याला लावायला लागतं आपण. तिला लावून माझं कपडं बघ. यो ये यो लवकर आजच्या गावात लोटून दिलं नाही. कुत्री आहे ती. टाल दे. कोणाला आंबे वगैरे ऑर्डर करायचे असतील तुम्ही मागू शकता. मग मला ही लागवड आहे पुरी. हे बघा, आंब्यांची रक्षण करते चिनू. हे आंब पेरू बिरू भरपूर काय काय. आंबा असते लांबा अंगोल घातले का रेला? अंगोल घातले माफले ना सकाळी आणली, आता इथं येऊन खेळली. आंब नुसता बेकार जर राहिलं काय आंब मनीष. इथं पण आहेत, इथून खाली आपला तबेल आहे. ट्यूबला गडत नाही आपला. ते सध्या पेटंटच पॅक करायला लागते. गडत नाही. जागा आहे ऍटिट्यूड ड्रिल साठी. इथं आपण बसलेलो पहिले. 1 hour later बॅकग्राऊंड पटला नाही तर आमच्या रील्स त्या होत नाही इथं, कारण इथं जरा बॅकग्राऊंड आपल्याला ते भुषा बोलतो की बरोबर नाही. आम्ही आता समोरच्या फार्मात चाललोय, मग येऊन येतं तो अल्टरनेट करायला लागतं. जिंदगी अशीच जगाची काय. आता पाऊस मध्ये काही झालेलो आहे आम्ही. माझा टेक घ्या त्यामुळे घ्यायला लागतंय. त्याला पुरा आटलेला आहे. दुष्काळ पडलाय. दुष्काळात 4वा महिना असेल पाण्याचा. आम्हाला इथं टिपलून गाईच. कुठं करण्यापेक्षा आतमध्ये का बाहेर? ती कुत्री बघ काही बुकतात. ती बोल काय नाही. पत्या घाबरतो बाक्का. इथं मागच्या रील्स केलत्या काय तुम्ही? तेव्हा ब्लॉग नव्हता घरी आणि मध्ये बहुतेक मी जाम ब्लॉग मिस केलेले आहेत. इथं पण मस्त इथं नाही ती झाड मस्त. तरी बघू करू. बोलतोस तर काय. हे बा आला आशा. हे सोडलेलं आहे. हे आईच्या गावात कोंबडी यार का तोंडांचा इज्जतच काढतोय. या साईडला कर मग झाला. तिथे बोल गेली बघ ना. इथं घरचं तब्येत सेम आहे ना या लोकेशन.
तो बघ एक तो बघ तो सुटला का कामच करायला आपला कोणता येतो तो पण त्याचाच हवे चल भूषा बघ रील्स हा मनीष भाई रील्स साठी बघा किती मेहनत घेतो माझ्या खुर्च्या बिरच्या आणायला घेतल्यात त्याचा टेक नाही आला तर तो बघा बोलतो मला की त्याचा टेक घ्यायलाच लागतो इथं दोघं आता बसतो इथं घे ना मनीष तर सावली ब्रो तसे नाही लावायचे एवढं लांब नाही राहायचं आम्हाला जरा जवळ नवरा बायकोच्या खुर्च्या असतात तसा घरा नाही 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 तशी तशी नॉर्मल होईल बस राहून दे काय नॉर्मल काय फरक आहे बघ सेट कर थोडा घे बा, घे तू बोलशील तसा काही आमच्या माझ्या याच्या नाही पण माझ्या रील्स मनीषा शूट करतो बस ओके त्यामुळे तो बोलल तसा मी करतो तसा काही विषय नाही त्याला इज्जत द्या नाही द्या नाही मला आपण प्रस्थान करावे आपल्या जागेवर यो यो वामन काही बोलत नाही आज मागच्या फक्त गणपतींच्या ब्लॉग मध्ये आला असेल तो बाकी कुठल्या ब्लॉग मध्ये नाही आला दुसरा कुठला आलता यार मध्ये नाही ना हा यात्रेचा होता पालण्यात बसलेला माहिती आहे ना जय श्रीराम कर बंद केला सेट आता आमच्याशी नीट वागा तुमची गरज काल पण नव्हती ना आज पण नाही पुढे तर राहणार आमच्याशी नीट वागा तुमची गरज काल पण नव्हती ना आज पण नाही ना उद्याचा हा राग घे चला दुसरा टेक घेऊ आता तुम्ही उभा राहायचा पूर्ण बसून बोलू पूर्ण नको ते परफेक्ट झालं ना. सोपी आहे ना तू बघ तारा बसलायस ना उठायचा असं आणि फक्त अशी टाळी वाजवायची तुम्ही दोघं असं समोर यायचा ते असं बसून नाही उभ्या राहून नाही बोलू म्हणून लाचचा असं असे असे मार आणि तुम्ही अशी द्यायची टेक घेऊ ना घ्या तुमच्याकडे. फक्त असं उभ्या राहायचं टाळी तशी टाळी अशी हे बघ हा हे पाहिजे हे परत हा. आमच्याशी नीट वागा तुमची गरज काल पण नव्हती ना आज पण नाही पुढे तर राहणार बी नाही बघ दिसता चालू पुढे तर राहणार बी नाही आता जमलं तर आमच्याशी नीट वागा तुमची गरज काल पण नव्हती ना आज पण नाही पुढे तर राहणार बी नाही करताय बस तुम्ही देखता ही राहू कोई काम धंदा ना करू बाबू मन करता है बस तुम्हें देखता ही रहूं कोई काम धंधा ना करूं तिथल्या गाईज रील शूट करून झाले आता आम्ही इकडे आलोय स्विमिंग पूल जवळ आता यो इथं मला माहिती आहे बॅकग्राऊंड नाही घेत तरी पण यो बोलतो इथंच करायचे इथं काय रे हो ना बाबूच्या रील्स करायचे मला इथं हे असं दारूचं बाटल्यांचं हे भरलेले बाबूसाठी पाणी हो नाही ना नको हे बघ अरे महेश हा हे दिसतंय त्याने आलाय टाकला त्याचं काय आहे हा घेऊन होतो हा साईड तुम्ही इथं या कॅमेरा या साईड हो त्या पाला पाचल दिसतं तिथं तरी बरं आहे मनीष ते भारी आहे रे काही याच्या आतमध्ये करू का घुस टाक जा इथं तिथं बनवतो ते नंतर दुसरं इथं बनवू काय म्हणजे तिथंच बनव तिथं रील शूट करतो दिल में बाबू के दिल में करो बाबू के दिल में रहना है बाबू काय नाही तुम्हाला सांगतो व्हिडिओ के लिए बोल रहे सांगतोस ना यो आमचा बा आमचा कोण नाही बाबू 1 2 3 लोगों ने मुझे पूछा कर लोगों ने मुझे ओके लोगों ने मुझे पूछा 1 2 3 लोगों ने मुझे पूछा तुम रहते का हो मैंने भी कह दिया अपने बाबू के दिल में बाबू अरे बाप रे तुझा दुसरी टेक घे दुसरा
फोन ठेवू खिशात. हा, ठेव. परत पासून घेतो ना सगळी परत पसंत करू. सगळी मी वाट लावली नको. टॅग घे होते असे नाही झाली तर परत पासून घे. हे थांब. भारी आहे. ती तर कशी नाही माझ्या ह्याच्यावर अरे पटकन किस घेशील ना त्याला. असा करू ना. हा तू उडी कशी मारली कशी उडी अशी मित्रांनो मार, अशी मार. अशा याच्यामध्ये मजा लय येते, लय मजा येते. म्हणून रील्स अशी शूट करायला मला लय आवडतं. इकडे तिथून आलाच ना मी उडी मारतो अशी अशी मार. हा न असं काय मी असं फिरतो. घे चालू कर. हा, ओके 1 2 3 बाबू गुजू गुजू गुजू. हस काय. ठीक आहे. तुम्हाला पुन्हा हात घ्यायचे होते पण ना तुम्ही गुजू गुजू करा तर तुम्ही हसाल म्हणून. अरे अब घे ना मनीष यार, लय या मला. लोगों ने मुझसे पूछा कि तुम रहते कहाँ हो, तो मैंने भी कह दिया अपने बाबू के दिल में. चला आता आम्ही निघतो घरी जायला. जवळच आहे, गाड्या बाहेर लावलेल्या. काका फोटो बिटो घ्या लगेच. सगळा नंबर घ्या 95 29 94 19. नंबर मित्रांचं पाठ आहे सगळं. त्यामुळं एवढा बदमाश आहे ना, यो नंबर दुसऱ्याचा सांगेल, याचा स्वतःचा नंबर सांगणार नाही. माझा लक्षात? नंबर पाठत नाही बाबा. हा. तर आता आम्ही चाललो आणि नेक्स्ट ब्लॉग आता 2-3 दिवसात एडिट होईल. नेक्स्ट ब्लॉग तो पण करतो मी उद्या परवा. तुम्ही तो सांगा तो next येईल. vlog कुठे जायचा, कुठे फिरायला जायचं तुम्ही सांगा. या गोंदलाचा घरचे आमच्या वेखंडे परिवाराचा गोंदल आहे आता. तर तिथला मी रात्री गोंदलाचा ब्लॉग करतो. जे कोणी गावाला येऊ शकत नाही बघ, ते माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून नक्की ब्लॉग पाहत जा. कारण काही नाही, हा ब्लॉग एडिट करतो. बाय बाय.